नमस्कार मित्रांनो, पारू 25 सप्टेंबर भागामध्ये कंपनीने हॉटेलच्या रूम सगळ्या कॅन्सल केलेल्या असतात। त्यामुळे हॉटेलचा मॅनेजर अक्षरशः पारूला रस्त्यावर काढून देतो। आता पारूला काय करावं तेच कळत नाही आणि त्यामध्ये तिला मारुतीचं बोलणं आठवतं। दिव्याईने तुम्हाला घराबाहेर काढलं तर ह्या घरामध्ये पण तुम्हाला जागा नाही। आता तिला काय करावं तेच कळत नाही। आदित्यची जिरवण्यासाठी आयल्या त्याची खुर्ची दिशाला देते। ते बघून आदित्याला खूप ऐटलेलं असतं। प्रीतम आयल्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो, पण माजुर्डी आयल्या त्याला पण बाहेर जाण्याचा सल्ला देते। पण प्रीतम सांगतो, मी पारूच्या वचनात अडकलो की तुला आणि बाबांना नाही एकटं सोडणार आणि त्यामुळे मला दादाबरोबर जाता येत नाही आहे। बाहेर श्रीकांत आदित्यची वाट बघत असतो आणि म्हणतो, आदित्य तू घरी चल। अरे असं हॉटेलवर राहणं योग्य नाही आहे। आदित्य आता श्रीकांतला मिठी मारतो आणि म्हणतो, बाबा माझी लढाई मलाच जिंकावी लागणार। तो आता पॉकेट उघडतो आणि सगळे क्रेडिट कार्ड श्रीकांतच्या हातावर ठेवतो। श्रीकांत म्हणतो, आदित्य अरे हे काय करतोस? अरे ह्या सगळ्याची तुला गरज आहे। तो म्हणतो, नाही बाबा, मी आता आदित्य किर्लोस्कर राहिलेलं नाही आहे, त्यामुळे ही लक्झरी ऑफर वापरण्याची परवानगी नाही आहे मला। पिल्लं जेव्हा मोठी होतात तेव्हा पक्षीन तिच्या घरट्यातून त्यांना हाकलून देते ना, याचा अर्थ असा आहे का तिला त्यांची काळजी नसते? ते पिल्लू जेव्हा घरट्याच्या बाहेर पडेल तेव्हा तर त्यांच्या पंखात बळी येईल ना, आकाशात उडायला। बाबा मला पण जाऊ द्या। आदित्य श्रीकांताने मारुतीला नमस्कार करतो आणि बाहेर पडतो। आदित्यच्या डोळ्यातून गळागळ पाणी वाहत असतं आणि मारुतीला कळून चुकते ती स्वतःची चूक। तो श्रीकांतला म्हणतो, आता काय करायचं? आदित्य आता हॉटेलवर जातो, पण तिथे पारू नसते। तो आता पारू पारू करत तिला सगळीकडे शोधत असतो। मॅनेजरला विचारल्यानंतर तो सांगतो, किर्लोस्कर कंपनीने हॉटेलच्या रूमची सगळी बुकिंग काढून घेतली, त्यामुळे नाईलाजाने आम्हाला मॅडमला काढून द्यावं लागलं। आदित्य मोठ्याने ओरडतो, काढून द्यावं लागलं म्हणजे कुठेही पारू? ते म्हणतात, आता आम्ही कसं सांगू शकतो त्या कुठे गेल्या? आदित्य म्हणतो, तुमच्यात जराही माणुसकी नाही का? एका स्त्रीला तुम्ही हॉटेल बाहेर काढलं। आता तो पारूला शोधण्यासाठी इकडे तिकडे पळायला लागतो। इकडे पारू म्हणते, माझं लई चुकलंय, माझ्यामुळे आदित्य सरांना घर सोडावं लागलं। मी साईलेकाची ताटातूट केली, मी लई पापी हाय, पण आता नाही। आदित्य सर आणि दिव्याईला एकमेकापासून मी लांब नाही होऊ देणार। मला माहिती आहे दिव्याईशिवाय आदित्य सर राहू शकत नाही। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।